आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 चे चौथे प्रकरण अर्थ नियोजन अभ्यासत आहोत। आपण आतापर्यंत सराव संच 4.1 4.2 पाहिलेलं आहे। आपल्याला आज सराव संच 4.3 चा अभ्यास करायचा आहे। तत्पूर्वी आपल्याला काही संकल्पना माहित राहणं आवश्यक आहे। त्या अगोदर संकल्पना पाहू आणि नंतर सराव संच 4.3 मधले उदाहरण बघूया। सर्वप्रथम अर्थ नियोजन काय असतं? आपण एखादी व्यक्ती नोकरी करते, एखादी व्यक्ती काम करते आणि महिन्याला किंवा दर दिवशी किंवा आठवड्याला पैसे कमावतात। ते कमावलेले पैसे जे असते उत्पन्न असतं त्याचा काही भाग आपल्याला दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आपल्याला खर्च करावा लागतो आणि उरलेले जे काही पैसे असतात त्याची आपण बचत करतो। तर ही जी बचत आहे, ही जी गुंतवणूक आहे, जेव्हा आपण ही विचारपूर्वक करत असतो म्हणजेच विचारपूर्वक केलेल्या गुंतवणुकीलाच आपण काय म्हणायचं? अर्थ नियोजन। आणि मग अर्थ नियोजन करत असताना ही जी बचत करत असतो आपल्याकडे वेगवेगळे मार्ग आहेत। काही शेअर मार्केट आहेत, काही LIC आहेत, म्युच्युअल फंड आहेत, विविध मार्ग आहेत। तर यामध्ये आपण आपली बचत करत असतो। पोस्ट ऑफिस असेल, पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा आपण अकाउंट FD वगैरे करून पैसे गुंतवणूक करू शकतो। बँकेमध्ये सुद्धा आपल्याला गुंतवणूक करता येते। वेगवेगळे मार्ग आहेत आणि अशा प्रकारे आपण त्यामध्ये गुंतवणूक करून परत आपल्याला इन फ्युचर मध्ये आपल्याला जे काही रक्कम लागणार आहे आपण ती काढू शकतो। तर सर्वप्रथम आपण शेअर बद्दलची माहिती बघूया। बघा, एखाद्या व्यक्तीला एखादा उद्योगधंदा सुरू करायचा असेल, लहान उद्योगधंदा आहे, लहान कंपनी आहे आणि तो त्याला जे लागणार भांडवल आहे ते स्वतः एकटा पुरवठा करू शकतो। अशा वेळेस जी कंपनी चालवल्या जाते त्या पद्धतीला आपण त्या उद्योगधंद्यासाठी आपण काय म्हणू शकतो? तशी कोणती आहे? प्रोप्रायटरशिप म्हणतो आपण त्याला। त्याच्यानंतर समजा एखादा व्यक्ती आहे एक, त्याचे 2-3 मित्र आहेत, तर त्या 2-3 मित्रांसोबत शेअर करून भांडवल शेअर करून थोडा मोठा उद्योगधंदा उभारायचा आहे। अशा प्रकारच्या उद्योगधंदा उभारण्याच्या पद्धतीला आपण काय म्हणतो? पार्टनरशिप म्हणतो। आणि तिसरी एक पद्धत आहे, फार मोठा उद्योगधंदा उभा करायचा आहे परंतु पैसे आपल्याला काही आहेत, थोडे आहेत आणि बरेचसे आपल्याला काही पैशाची गरज असते। मग अशासाठी काय करतात? समाजामधून भांडवल निर्माण करत असतात। म्हणजे शेअर मार्केटचा वापर केला जातो। त्या ठिकाणी तो व्यक्ती शेअर मार्केटकडे जातो आणि त्या कंपनीसाठी जेवढ्या पैशाची गरज आहे अशा पद्धतीचे काही शेअर्स निर्माण करून ते शेअर्स घेण्यासाठी लोकांना भाग पाडतो। म्हणजे लोक घेतात आणि ते शेअर्सची किंमत 10 असते, 1 रुपया असते, 5 रुपये असते, 100 रुपये असते, अशा प्रकारची त्याची किंमत असते। आणि ते लोक मग काय करतात? शेअर मार्केटशी कॉन्टॅक्ट करून ते शेअर विकत घेतात आणि ते शेअर विकत घेतल्याच्या नंतर या व्यक्तीकडे ते भांडवल तयार होतं आणि मग मोठी रक्कम तयार झाल्याच्या नंतर ते उद्योगधंदा चालवता येतो। मग हा उद्योगधंदा जेव्हा वाढीस लागतो, चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळतं, तर त्याच्यामध्ये मग लाभ मिळत असतो। तर तो लाभ प्रत्येकाला वाटून दिला जातो, त्याला आपण लाभांश म्हणत असतो। हे जे शेअर्स घेतलेले असतात, जे लोक घेतात त्याला शेअर धारक असं म्हणतो। आणि हे कंपनी चालवतात म्हणजे हे सर्वजण मिळून कंपनी चालवत असतात। शेअरच्या सर्टिफिकेटवर प्रत्येकाला शेअर विकत घेतल्याच्या नंतर सर्टिफिकेट मिळते आणि त्या शेअरच्या सर्टिफिकेटवर त्या शेअरची किंमत, त्या शेअरची संख्या एकूण आणि त्याचा अनुक्रमांक असं एवढं छापलेलं असतं। त्या शेअर सर्टिफिकेटवर छापलेली जी किंमत असते त्या किमतीला त्या शेअरची दर्शनी किंमत म्हणत असतात। बरोबर आहे? ती किंमत काय झाली? दर्शनी किंमत। जेव्हा ते बाजारामध्ये दर्शनी किमतीसाठी विकण्यासाठी बाहेर काढतात, समजा ती कंपनी फार वेगात चालणारी आहे किंवा चांगलं उत्पन्न देणारी आहे असं असेल तर निश्चितच बाजारभाव त्याचा वाढत असतो। हे जे बाजार असतं शेअरचं खरेदी विक्रीसाठी त्याला आपण स्टॉक एक्सचेंज म्हणत असतो।
असे आपल्या याच्यामध्ये दोन शेअर मार्केट आहेत, हे तुम्हाला माहित आहे. त्याच्यामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE अशा प्रकारचे दोन मुख्य शेअर मार्केट आहेत. यामध्ये शेअरची खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात. बरोबर आहे. आणि शेअर मध्ये जे काही चढाव उतार असतो तो निफ्टी आणि सेन्सेक्स या निर्देशांकाने ठरवला जातो. तर आपल्याला अजून काही माहिती मिळवायची आहे, ते म्हणजे हा प्रश्न सोडवण्यासाठी दर्शनी किंमत आणि बाजारभाव यांची जी तुलना असते ती कशी असते. दर्शनी किंमत तर तुम्हाला कळालेली आहे. कंपनीच्या शेअर सर्टिफिकेटवर जी किंमत छापलेली असते त्याला दर्शनी किंमत म्हणतात. ज्या किमतीला तो शेअर विकला जातो त्या किमतीला त्याचा बाजारभाव म्हणतात. मग आपल्याकडे 2-3 प्रकार या ठिकाणी होतात पहा. फार महत्त्वाचे हे समजून घ्या, हे सर्वांना समजणं आवश्यक आहे. नंबर 1 आपण काय करूया. समजा जर बाजारभाव हा मोठा असेल, जर बाजारभाव हा मोठा असेल कशापेक्षा, दर्शनी किमतीपेक्षा, जर बाजारभाव हा दर्शनी किमतीपेक्षा जास्त असेल म्हणजे ती कंपनी चांगल्या प्रकारे चालते असा अर्थ होतो. बाजारभाव जर दर्शनी किमतीपेक्षा जास्त असेल तर तो शेअर अधिमूल्यावर आहे, अधिमूल्यावर आहे असे म्हणतात. अधिमूल्यावर आहे असे म्हणतात, लक्षात ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी याचं सूत्र तयार होतं. मग बाजारभाव बरोबर आहे दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. हे या ठिकाणी आपल्याला सूत्र तयार करता येतं. बाजारभाव बरोबर आहे दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याच्या विरुद्ध केस बघूया. जर बाजारभाव हा लहान असेल दर्शनी किमतीपेक्षा तर तो शेअर अवमूल्यावर आहे, अवमूल्यावर आहे असे म्हणतात. जर एखाद्या कंपनीची उत्पन्नाची स्थिती खालावली असेल तर तो शेअर दर्शनी किंमत आहे त्याच्यापेक्षा कमी किमतीला विकतो, त्यावेळेस काय म्हणतो आपण त्याला, तो शेअर अवमूल्यावर आहे, अवमूल्य झालं त्याचं. आणि म्हणून त्यावेळेस याचं सूत्र तयार होईल. बाजारभाव बरोबर आहे दर्शनी किंमत वजा अधिमूल्य. कारण बाजारभाव लहान आहे, दर्शनी किंमत मोठी आहे. दर्शनी किंमत किती मोठी असते, अधिमूल्यानं, सॉरी अवमूल्यानं, अवमूल्य. आणि तिसरं लास्ट केस येते. जर बाजारभाव बरोबर आहे दर्शनी किंमत म्हणजे सारखेच, दर्शनी किंमत तीच आहे, बाजारभाव सुद्धा तेच आहे, तर त्यावेळेस बाजारभाव म्हणजेच दर्शनी किंमत आपल्याला म्हणता येईल. त्यावेळेस बाजारभाव म्हणजेच काय असतं, दर्शनी किंमत. आणि
या वेळेच्या शेअरला काय म्हणतात? तो शेअर कसा आहे तर तो शेअर सममूल्यावर, हे कसं आहे अवमूल्यावर आणि वरचं अधिमूल्यावर. जेव्हा बाजारभाव हा दर्शनी किमतीपेक्षा जास्त असतो अशा वेळेस तो शेअर अधिमूल्यावर आहे असं म्हणतात आणि बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य घेता येते. जर बाजारभाव हा लहान असेल दर्शनी किमतीपेक्षा तेव्हा तो शेअर अवमूल्यावर आहे असं म्हणतात आणि याचं सूत्र आपल्याला सांगता येते बाजारभाव बरोबर आहे दर्शनी किंमत वजा अवमूल्य जे काही झालेलं आहे. आणि ज्यावेळेस बाजारभाव हा दर्शनी किमती एवढाच असतो त्यावेळेस तो शेअर सममूल्यावर असतो आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत असं सांगता येतं. हे लक्षात ठेवा, हे फार महत्त्वाचं बाब आहे. ठीक आहे. तर या तीन बाबी क्लिअर झाल्याच्या नंतर आपल्याला जो लाभांश असतो कंपनीकडून, आता सांगितलं मी जेव्हा कंपनी चांगल्या प्रकारे चालते उत्पन्न चांगलं मिळतं त्यावेळेस लाभांश मिळत असतो लोकांना. तर तो नेहमी लाभांश हा दर्शनी किमतीवर मिळत असतो, शेअर्सच्या दर्शनी किमतीवर. आणि लक्षात ठेवा त्या लाभांशावर आपल्याला कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागत नाही. त्याच्यानंतर आता परताव्याचा दर म्हणजे काय? जे काही आपल्याला पैसे त्याच्यात उत्पन्न मिळत असतं कंपनीकडून ते म्हणजे परतावा. तर त्या परताव्याच्या दरावरून आपल्याला कळतं एखाद्या व्यक्तीनं ए कंपनीमध्ये, बी कंपनीमध्ये, सी कंपनीमध्ये पैसे गुंतवलेले. मग त्याच्यामध्ये त्यानं त्या व्यक्तीला जर परताव्याचा दर माहित असेल, ज्या कंपनीचा परताव्याचा दर जास्त आहे ती कंपनी फायदेशीर ठरते गुंतवणुकीसाठी. म्हणजे कुठल्या याच्यामधून जास्त बेनिफिट मिळतं किंवा कोणती कंपनी आता तोट्यामध्ये चाललेली आहे, परताव्याचा दर जर कमी असेल तर अर्थातच ती कंपनी लॉस मध्ये आहे असं आपल्याला सांगता येतं. म्हणून परताव्याचा दर काढण्यासाठी एक सूत्र आहे. परताव्याचा दर बरोबर आहे जो काही मिळालेला लाभांश असतो तो मिळालेला लाभांश छेद गुंतवलेली रक्कम गुणिले 100. यानं जे काही सूत्रानं तयार होईल त्याला आपण परताव्याचा दर म्हणतो. आता ह्या उदाहरणामध्ये आपल्याला बघायचं ते सूत्र वापरायचंच आहे. बघा पहिला प्रश्न आहे पुढील तक्ता योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा. पहिल्यामध्ये काय दिलं? दर्शनी किंमत 100 आहे, मूल्य प्रकार सममूल्य आहे. इथे जे समजून सांगितलं होतं. मग सममूल्य असल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे बाजारभाव आणि दर्शनी किंमत कशी असते? सारखीच असते. मग दर्शनी किंमत 100 रुपये आहे तर बाजारभाव सुद्धा काय असायला पाहिजे? 100 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर अधिमूल्याची काय कंडिशन असते? बाजारभाव मोठा असतो दर्शनी किमतीपेक्षा. हे अधिमूल्य दिले इथं. अधिमूल्य 500 आहे आणि बाजारभाव 575. याच्यामध्ये आपण किमती ठेवल्याच्या नंतर दर्शनी किंमत काढता येते. आपल्याला दर्शनी किंमत काढायची असेल हे सूत्र बघा. अधिमूल्य दिलेलं आहे आपल्याला. त्याच्यानंतर अजून काय दिलं? अधिमूल्य आणि बाजारभाव या दोन बाबी दिल्या. मग दर्शनी किंमत काढायचं. बाजारभाव मधून अधिमूल्य वजा करा. हे अधिक अधिमूल्य तिकडे गेल्यानं वजा होते. बाजारभाव मधून अधिमूल्य काढलं की तुम्हाला दर्शनी किंमत मिळते. मग आपण या बाजारभाव मधून अधिमूल्य किती आहे? 500 ते वजा करू. 575 वजा 500. 575 वजा 500 म्हणल्याच्या नंतर किती येईल? रुपये 75. आणि शेवटची रिकामी जागा आहे. आपल्याला या ठिकाणी मूल्य प्रकार विचारायचे आहे. ते अधिमूल्य आहे का अवमूल्य आहे का सममूल्य आहे? दर्शनी किंमत 10 आहे आणि बाजारभाव 5 आहे. दर्शनी किमतीपेक्षा बाजारभाव लहान, दर्शनी किमतीपेक्षा बाजारभाव लहान, त्यावेळेस तो शेअर कसा असतो? अवमूल्यावर असतो. मग या ठिकाणी तुम्हाला काय सांगता येईल? अवमूल्य. आणि हे अवमूल्य आपण कसं काढणार? अवमूल्य कसं काढणार? यामधून आपण किती अवमूल्य आहे? 10 मधून आपण हे 5 काढा. 10 म्हणजे दर्शनी किमतीमधून काय करावं लागेल आपल्याला? बाजारभाव काढावा लागेल. बघा हे बाजारभाव अधिक इकडे गेल्यानं वजा होईल आणि हे वजा अवमूल्य इकडे आल्यानं अधिक. म्हणजे अवमूल्य बरोबर आहे दर्शनी किंमत वजा बाजारभाव. म्हणजे 10 वजा 5 म्हणजे किती रुपये अवमूल्य झालं? रुपये 5. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सोडव. बघा यानंतर
दुसरा प्रश्न कसा दिलाय, बाजारभाव 80 रुपये होता तेव्हा अमोलने 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स विकत घेतले, तर त्या वर्षी कंपनीने 20% लाभांश दिला, तर गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर काढा. तर थोडं समजून घ्या, या ठिकाणी शेअर्सची संख्या दिलेली आहे, आपल्याला किती गुंतवणूक केली आणि किती लाभांश आहे हे दोन गोष्टी माहित आहेत, पण या ठिकाणी तुम्हाला शेअर्सची संख्या दिलेली आहे, त्या शेअर्सच्या संख्येशी आपलं काही घेणं देणं नाही. आपल्याला जर परताव्याचा दर काढायचा असेल तर मी आताच तुम्हाला सांगितलं होतं, मिळालेला लाभांश छेद गुंतवणूक रक्कम गुणिले 100 या सूत्राचा वापर केला की आपल्याला परताव्याचा दर मिळेल. म्हणून आपण सूत्र लिहूया, परताव्याचा दर किंवा अगोदर लिहूया बाजारभाव. किती आहे बाजारभाव? बाजारभाव किती आहे? 80. त्याच्यानंतर दर्शनी किंमत किती आहे? दर्शनी किंमत बरोबर आहे 100. त्याच्यानंतर लाभांश 20%. काय करायचं आहे? परताव्याचा दर. 2 मार्कासाठी परीक्षेला प्रश्न विचारू शकता. सोपं आहे, फक्त सूत्र लिहायचं, सूत्रामध्ये किमती ठेवायच्या. आपलं सूत्र परताव्याचा दर बरोबर आहे मिळालेला लाभांश छेद गुंतवलेली रक्कम गुणिले 100. हे सूत्र आपण लक्षात ठेवावं, कारण यावर बरेचसे उदाहरण आहेत. ठीक आहे, आता याच्यात किमती ठेवूया. म्हणून परताव्याचा दर बरोबर आहे मिळालेला लाभांश किती आहे? 20. गुंतवलेली रक्कम किती आहे? बाजारभाव प्रमाण 80 आणि हे गुणिले 100. याला कॅन्सल करू आपण. हे 0 कटला, या 0शी 2 1 2 2 चौक 8 म्हणजे 104 गुणिले 100. परत 4 न कटूया, 4 2 8 4 5 20 म्हणजे किती मिळालं आपल्याला? 25. हा 25% काय आहे? परताव्याचा दर आहे. बरोबर आहे. आपल्याला हे अनवॉन्टेड किमती कोणत्या होत्या? शेअरची संख्या होती. त्याच्यानंतर काय होतं? दर्शनी किंमत होतं. या दोनच किमतीवर आपल्याला परताव्याचा दर मिळत असतो. असंच एक उदाहरण पुढचं 4.3 मध्ये आहे. याच पद्धतीनं असंच हे सूत्र वापरून सोडवायचं. फक्त 2 मार्कासाठी उदाहरण विचारले जातं परीक्षेला. त्यांनी पुढील प्रमाणे शेअर मध्ये गुंतवणूक केली, तर त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक काढा. आपल्याला एकूण गुंतवणूक काढायची आहे. जोसेफ यांनी एकूण गुंतवणूक किती केली? तर त्यांनी 3 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. त्या 3 कंपन्यांची स्थिती आपल्याला अशी दिली की पहिल्या ए कंपनीमध्ये शेअर्सची दर्शनी किंमत 2 आहे, अधिमूल्य 18 आहे. असे त्यांनी 200 शेअर्स विकत घेतले. त्याच्यानंतर कंपनी बी मध्ये बाजारभाव शेअरचा 500 रुपये असलेले 45 शेअर्स घेतले आणि कंपनी सी मध्ये बाजारभाव 10,540 असलेला एक शेअर घेतला. या 2 कंपन्यांमध्ये डायरेक्ट बाजारभाव दिलेला आहे. मग बाजारभावनं एका शेअरचा बाजारभाव 500 तर 45 शेअर घेतले
म्हणजे या दोघांचा गुणाकार केला बाजारभाव गुणिले शेअरची संख्या तर तुम्हाला कंपनी बी मध्ये एकूण किती गुंतवणूक केली ते कळेल. इथं तर डायरेक्ट एकच शेअर आहे आणि बाजारभाव दिला त्या शेअरचा, त्याच्यामुळे कंपनी सी मध्ये एवढी गुंतवणूक केलेली आहे हे स्पष्ट लक्षात येतं. फक्त आपल्याला कळावं लागेल कंपनी ए मध्ये गुंतवणूक किती केली हे काढण्यासाठी त्याचा बाजारभाव माहित राहणं आवश्यक आहे. आणि बाजारभाव काढण्याचे आताच आपण 3 सूत्र पाहिले होते. हे अधिमूल्य आहे, अधिमूल्य असताना बाजारभाव काढण्याचे सूत्र काय आहे? बाजारभाव बरोबर आहे दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. यावरून आपल्याला त्याचं बाजारभाव काढता येतो. बघा अधिमूल्य आहे ₹18 म्हणून बाजारभाव बरोबर आहे दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. म्हणून बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत किती दिलेली आहे ₹2. अधिमूल्य किती आहे 18 आणि म्हणून या ठिकाणी बाजारभाव आपल्याला काय सांगता येतो? बाजारभाव बरोबर आहे ₹20. हे झाला आपला बाजारभाव. आता कंपनी ए मध्ये केलेली गुंतवणूक बरोबर आहे शेअर्सची संख्या गुणिले बाजारभाव. शेअर्सची संख्या किती आहे? पहिल्या कंपनीमध्ये घेतलेले 200 आहे आणि त्याचा बाजारभाव किती होतो? किती काढला आपण? ₹20 म्हणजे 2 4 आणि हे 3 0. कंपनी ए मध्ये किती गुंतवणूक केली? ₹4000. आता कंपनी बी साठी बघा. आता इथे डायरेक्ट शेअरची संख्या आहे आणि बाजारभाव दिला आहे. कंपनी बी मध्ये केलेली गुंतवणूक बरोबर आहे शेअर्सची संख्या गुणिले बाजारभाव. किती आहे? दुसऱ्या कंपनी मध्ये किती शेअर्स घेतले? 45 आणि एका शेअरचा बाजारभाव किती आहे? 500. याचा गुणाकार 5 5 25 5 चौक 20 आणि 22 हे 2 0. ₹22,500. आता कंपनी सी च्या बाबतीत बघूया. कंपनी सी मध्ये केलेली गुंतवणूक कंपनी सी मध्ये केलेली गुंतवणूक बरोबर आहे शेअर्सची संख्या गुणिले बाजारभाव. शेअर्सची संख्या एकच आहे आणि बाजारभाव आहे ₹10,540. म्हणजे एकूण किती झालं?
रुपये 10,540. आता या आपण कंपनी ए मधली गुंतवणूक काढली, बी मध्ये काढली आणि सी मध्ये सुद्धा काढली. कंपनी ए मध्ये 4,000 आहे, कंपनी बी मध्ये 22,500 रुपये आहे आणि कंपनी सी मध्ये 10,540 एवढी गुंतवणूक आहे. म्हणून त्यांची एकूण गुंतवणूक काढण्यासाठी म्हणून त्यांची एकूण गुंतवणूक बरोबर आहे कंपनी ए मधील गुंतवणूक अधिक कंपनी बी मधील गुंतवणूक आणि अधिक कंपनी सी मधील गुंतवणूक. बरोबर आहे. पहिले किती 4,000 अधिक दुसरे किती आहे 22,500, तिसरे किती 10,540. या तिघांची आपल्याला बेरीज करायची आहे. याची बेरीज 37,040 रुपये म्हणून शेवटी उत्तर लिहू. म्हणून जोसेफ यांनी रुपये 37,040 एवढी गुंतवणूक केली. ठीक आहे. यानंतर चौथं बघा, श्रीमती देशपांडे यांनी रुपये 20,000 गुंतवणूक रुपये 5 दर्शनी किमतीचे शेअर्स प्रत्येकी 20 अधिमूल्य देऊन घेतले तर त्यांना किती शेअर्स मिळतील. आपल्याला हे शेअर्सची संख्या काढायची आहे. त्यांनी किती रुपये गुंतवले 20,000 म्हणजे गुंतवणूक तर माहिती झाली, किती पैसे गेले ते तर कळालेलं आहे. त्यानंतर शेअर्सचा आपल्याला बाजारभाव माहित नाही, कारण बाजारभाव माहित असेल तरच त्या पैशामधून किती शेअर्स विकत घेतले हे काढता येईल. 20,000 रुपये गुंतवले आणि 5 रुपये दर्शनी किंमत जरी असेल तर बाजारभाव माहित झालेला नाही, पण एवढं मात्र माहित आहे की ती कंपनी ते शेअर्स कसे आहेत, ते शेअर्स अधिमूल्यावर आहे. आणि म्हणून अशा वेळेस बाजारभाव काढायचा असेल तर तुम्हाला माहित असेल बाजारभाव बरोबर आहे दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. यावरून तुम्हाला बाजारभाव त्याचा काढता येतो. आणि एकदा का बाजारभाव मिळाला की त्या गुंतवणुकीला बाजारभावाने भागलं की तुम्हाला किती शेअर्स मिळतात हे कळेल. अतिशय सोपं, हे सुद्धा 2 मार्कासाठी आहे. तर सर्वप्रथम गुंतवणूक रुपये 20,000, त्याच्यानंतर दर्शनी किंमत बरोबर आहे रुपये 5 आणि अधिमूल्य बरोबर आहे रुपये 20. तर शेअर्सची संख्या काढायची. त्याने किती शेअर्स विकत घेतले. ठीक आहे, अगोदर बाजारभाव काढू, कारण बाजारभाव काढल्याशिवाय आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून शेअर्सचा बाजारभाव बरोबर आहे दर्शनी किंमत, शेअर्सची दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. म्हणून बाजारभाव बरोबर आहे
दर्शनी किंमत किती आहे आपली 5 रुपये 5 अधिक अधिमूल्य किती आहे रुपये 20 म्हणजे एकूण किती झालं रुपये 25. ठीक आहे, ही आपल्याला किंमत मिळालेली आहे. आता म्हणून शेअर्सची संख्या बरोबर आहे एकूण गुंतवणूक किंवा गुंतवणूक असलेली तरी चालेल. एकूण गुंतवणूक शेअरचा बाजार भाव. ठीक आहे, हे आपल्याकडे सूत्र आहे. आता याच्यामध्ये आपण किमती ठेवूया. म्हणून शेअर्सची संख्या बरोबर आहे एकूण गुंतवणूक आहे 20,000 आणि शेअरचा बाजार भाव आहे 25. म्हणून शेअर्सची संख्या 25 8 200 आणि पुढचे 2 शून्य. शेवटी उत्तर लिहित आहे. म्हणून श्रीमती देशपांडे यांनी एकूण देशपांडे यांनी 800 शेअर्स विकत घेतली. ठीक आहे, आता असंच याच्या पुढचं जे 5वं आहे 5वं उदाहरण आणि अगोदर आपण सोडवलेलं दुसरं उदाहरण समान आहे, त्याच्यामुळे हे 5वं उदाहरण आपण सोडवावं. बघा, याच्यामधला हा शेवटचा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे? कंपन्या 2 आहेत. दोन्ही कंपन्यांच्या शेअरची दर्शनी किंमत समान आहे, पण बाजार भाव वेगळा आहे आणि लाभांश हा वेगळा आहे. मग तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं या सराव संचाच्या की आपल्याला परताव्याच्या दरावरून कोणती कंपनी फायदेशीर ठरते गुंतवणुकीसाठी हे काढता येतं. पण परताव्याचा दर जर काढायचा असेल तर तुम्हाला लाभांश आणि गुंतवणूक ह्या 2 गोष्टी माहित पाहिजे. मग आता कंपनी ए साठी बघूया. पहिली जी कंपनी आहे कंपनी ए साठी बाजार भाव बरोबर आहे रुपये 80 आणि लाभांश बरोबर आहे 16%. म्हणून परताव्याचा दर बरोबर आहे लाभांश भागिले गुंतवणूक. गुंतवणूक या ठिकाणी बाजार भाव किती आहे तेवढं आपल्याला घ्यावं लागेल. एकदा लिहू आपण हे सूत्र गुणिले 100. लाभांश किती 16%, गुंतवणूक किती आहे त्याची 80 गुणिले 100. म्हणून 16 पंच 80 आणि त्यानंतर परत 5 ने कटवता येईल. 5 1 5 5 दोन्ही 10 म्हणजे किती टक्के झालं आपलं 20%. परताव्याचा दर कंपनी ए चा परताव्याचा दर आहे 20%. कंपनी ए चा परताव्याचा दर बरोबर आहे 20%. हे आपण 1 म्हणूया याला. त्याचप्रमाणे
कंपनी बी साठी बाजारभाव किती आहे? रुपये 120 आणि लाभांश किती आहे? बरोबर आहे, लाभांश किती आहे? 20%. म्हणून परताव्याचा दर बरोबर आहे लाभांश किती आहे? 20 आणि गुंतवणूक किती आहे? 120 गुणिले किती? 100. कॅन्सल करू आपण. 2 बेसख 12 किती आले? राहिले तर 100/6. 6 भाग देऊ. 6 × 12 6 1 6 4 होईल. 6 6 36 पुन्हा 6 उरले 4 उरले पुन्हा 6 6 36 परत 4 होतात. हे 6 6 लिहिण्याचे जे आपण 7 लिहूया. म्हणजेच अप्रॉक्सिमेट आपल्याला काय सांगताय? 16.7%. हे झालं 2 परताव्याचा दर. कंपनी बी चा परताव्याचा दर 16.7 आहे आणि कंपनी ए चा परताव्याचा दर 20% आहे. अर्थातच 1 आणि 2 आपल्याला काय सांगता येतं? कंपनी ए चा परताव्याचा दर जास्त आहे. म्हणून कोणती गुंतवणूक आपल्याला फायदेशीर ठरेल? कंपनी ए मध्ये. विधान 1 व 2 वरून कंपनी ए चा परताव्याचा दर जास्त आहे म्हणून कंपनी ए ही गुंतवणुकीसाठी फायदेशीर आहे. ठीक आहे. तर यानंतरचा भाग आपण पुढच्या तासात बघूया.